सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. थोडा कंटाळा आलाय, आवाज ओढलाय असं समजून घ्या. चला, मिलन अभी आधा अधूरा आहे, भाग 135. आता राणीनं जादू दाखवते म्हणाली आणि रोहितच्या अंगावर पाणी उडवलं आणि तिथून पळून गेली. आणि आता राणी तू मेली असं म्हणून रोहित तिच्या मागे पळाला आणि राणी सोफ्याच्या मागे गेली. आणि रोहित म्हणाला, आधी तू इकडे ये. आणि राणी त्याला वाकडं दाखवत म्हणाली, मला पकडून दाखवा, मग बोला, आणि मी स्वतः होऊन तुमच्या तावडीत सापडायला येणार नाहीच. मग रोहित इकडून आला की राणी तिकडे पळायची, रोहित तिकडून आला की राणी इकडे पळायची. मग आता रोहित सोफ्यावर चढला आणि त्यानं तिला पकडलीच आणि म्हणाला, तुला आता सोडणार नाही. आणि राणी ओरडायला लागली, आई वाचवा, बाबा वाचवा. आणि रोहित म्हणाला, आता कोणीही आलं तरी तुला वाचवणार नाही, मूर्ख कुठली, माझ्यासोबत मस्करी करतेस का, असं म्हणून त्यानं तिचा कान पकडला. तशी राणी मोठ्यानं ओरडायला लागली. आणि जानकी म्हणाली, रोहित अरे हळू, मस्करीत होतं असं. आणि रोहित म्हणाला, आई अगं मी सुद्धा मस्करीत तिचा कान पिळतोय असं समज, कोणीही आमच्यामध्ये पडायचं नाही, आज हिला सोडणार नाही असा रोहित म्हणाला. आणि राणीनं त्याच्या पायावर पाय दिला आणि तसा रोहित कळवळला आणि राणी पळून गेली. राणी थांब असं म्हणून रोहितसुद्धा तिच्या मागे पळाला. आता राणी बेडरूममध्ये घुसली आणि रोहितही बेडरूममध्ये घुसला आणि त्यानं दरवाजा लावून घेतला ती पळून जाऊ नये म्हणून. आणि रोशन हसून टाळी वाजवत म्हणाला, ये होईना बात. आता खरं रोहित दादाच्या मनासारखं झालं आणि त्याची सकाळची विश जी माझ्यामुळे अपूर्ण राहिली होती ती पूर्ण होणार. आणि रोशन ओरडून म्हणाला, दादा काही घाई नाही, निवांत बदला घेतला तरी चालेल, आम्ही थांबतो. आणि सोनम म्हणाली, रोशन अरे कसली विश. आणि रोशनने तिच्या दिशेने ओठांचा पाऊट केला आणि म्हणाला, किचनमधला किस. सकाळी मी गेलो आणि राणी वहिनी पळून गेली, दादा तिला खूप विनवण्या करत होता, पण मी गेलो आणि तो किस घ्यायचा राहिला. आता दादा तिला सोडणार नाही. ए दादा बाहेर येऊ नको रे, पूर्ण बदला घेऊनच ये, असं रोशन म्हणाला आणि हसायला लागला. जानकी म्हणाली, रोशन अशा कोणाच्याही खाजगी बाबी खुलेआम बोलू नये, तुला एवढं पण कळत नाही का. रोशन म्हणाला, सॉरी आई. आणि सोनम म्हणाली, बरं झालं आई तुम्ही त्याला बोललात, नाहीतर खूप आगाऊपणा करत होता हल्ली, त्याला लहान मोठं काही कळतच नाही, उठ सूट सगळ्यांची मस्करी करतो, जणू काही त्याच्याकडे सगळ्यांची मस्करी करण्याचं लायसन्स असल्यासारखा. आणि मल्हारराव म्हणाले, बरं असू द्या, पण रोशन तुम्ही केव्हा निघणार आहात आणि तिकडून परत कधी येणार. रोशन म्हणाला, परवा निघणार आहे आणि लगेच 2 दिवसांनी परत येणार. आणि राहुल म्हणाला, मग कायमचा इथेच हो ना रोशन, आणि बेटा सगळं घेऊनच यायचं. आणि रोशन म्हणाला, हो चला आता गेम सुरू करू, ते दोघे त्यांचं झाल्यावरच येतील, असं म्हणून पुन्हा पिलो पासिंगचा गेम सुरू झाला. आणि रोशननं गाणं लावलं, जी भर के तडपाले, जी भर के प्यार कर, जी भर के. आणि आता इकडे बेडरूममध्ये पळालेली राणी बेडरूमच्या एका कोपऱ्यात घुसली. आणि रोहित म्हणाला, आता कुठं जाशील, असं म्हणून त्यानं तिचे केस पकडले आणि मागे खेचले आणि म्हणाला, खूप आगाऊपणा करतेस ना, आणि माझा बदला घेशील, माझा या रोहित सूर्यवंशीचा. तुला अजून बहुतेक माहीत नाही की मी काय चीज आहे, म्हणून असं बोलतेस. आणि राणी म्हणाली, माहीत आहे सर, तुम्ही खडूस आहात, सोडा ना, दुखतंय. आणि तिला वाटलं की तो असाच चिडलाय, पण रोहित मात्र खूप सिरियसली चिडला होता तिच्यावर. त्याला असली फालतूगिरी आवडत नव्हती. आणि तो तिच्यावर नजर रोखून आवाज वाढवत म्हणाला, नाही माहीत, तुला अजून माहीत नाही राणी, तू लहान आहेस आणि मी तुझ्यापेक्षा मोठा, आणि आपला संसार, आपलं प्रेमसुद्धा नवं आहे, म्हणून मी सगळं हलक्यात आणि मस्करीमध्ये घेतोय. याचा अर्थ असा घेऊ नकोस की तू माझं आता बाहेर केलं तसं माकड बनवशील. तुझं ऐकतो म्हणजे असं नाही की तू खूप रंभा, उर्वशी आणि अप्सरा लागून गेलीस. तुझं नशीब फक्त यामुळं चांगलं आहे की तू पहिल्यांदा मला आवडलीस आणि माझ्या सानिध्यात इतक्या जवळ येणारी पहिली मुलगी तू, बाकी काहीच नाही. त्यामुळे स्वतःला अतिशहाणी आणि मला मूर्ख समजायचं नाही, नाहीतर मी काय चीज आहे तुला दाखवून द्यावं लागेल. तू तुझ्या मर्यादा ओळखून वाग, गॉट इट. मी अजून तुझाच विचार करतोय म्हणून गप्पा आहे, नाहीतर तुला बाहेरच 2 कानाखाली वाजवल्या असत्या, असं म्हणून त्यानं तिच्यावर डोळे रोखले. आणि राणी घाबरली. हे सनकी रोहित कुमार खूप वेगळंच पाणी आहे असं तिच्या लक्षात आलं आणि तिचा चेहरा झरझर उतरला.
आणि सिद्धू म्हणाला ते खोटं नव्हतं. रोहित झाला तर देव, नाहीतर शैतान. आणि ही राणी अशा वेड्यासारखं वागून त्याच्यातला सैतान जागा करायला बघत होती, असंच म्हणावं लागेल. मग ती गप्पच बसली. तिचा चेहरा उतरलेला बघितला आणि रोहित म्हणाला, चल पाणी पुस. आणि ती आता गाल फुगवून तशीच उभा राहिली. मग तो तिचा हात जबरदस्ती पकडून त्याच्या शरीरावरून फिरू लागला आणि तिच्या बोटांच्या स्पर्शानं त्याच्या शरीरात आग लागत होती. आणि मग त्यानंही तिची कंबर पकडली आणि हळूच दाबली. तशी ती लाजून चूर झाली आणि तिला पुन्हा एकदा म्हणाला, टॉवेल घे आणि माझ्या अंगावरचं पाणी पूस. राणीला वाटलं आता तो रोमॅन्टिक मूडमध्ये आलाय, म्हणजे चिडणार नाहीच आणि पुन्हा वेडेपणा करायला लागली आणि मी नाही पुसणार असं म्हणाली. मग रोहितनं सुद्धा त्याचं कपाळ, त्याचं गाल, त्याचे ओठ, त्याचं नाक, तिच्या खांद्याला, ड्रेसला पुसायला सुरुवात केली आणि तो पाणी पुसायला लागला. आणि त्याच्यात तसं रफ घासण्यानं राणीला अजून चूर व्हायला लागली. नाही म्हटलं तरी तिला कसं तरी व्हायचं आणि इथं प्रत्येक स्पर्श रोमॅन्टिकच होता. आणि रोहितनं शेवटी त्याचं नाक, तोंड तिच्या खांद्याला पुसलं आणि तिथेच तिचा खांदा चावला. तशी राणी घाबरली आणि म्हणाली, आई गं, काय करताय? रोहित म्हणाला, तू अंगावर उडवलेलं पाणी पुसतोय. ती म्हणाली, आता झालं ना? मग खांद्याला चावलात का? रोहित म्हणाला, अंगावर पाणी उडवलंस त्याची शिक्षा होती. राणी म्हणाली, आता झाले असेल शिक्षा देऊन तर सोडा, बाहेर सगळे वाट बघत आहेत, चला. आणि रोहित म्हणाला, आत्ताच नाही, अजून शिक्षा पूर्ण झाली नाही, असं म्हणून त्यानं तिच्या कुर्त्याच्या आतून हात घातला आणि तिच्या पॅन्टच्या नाडीलाच पकडलं. राणी त्याच्या हातावर हात ठेवत म्हणाली, सर काय करताय? आता दिवसाढवळ्या पॅन्ट करता का? मी असलं काही करणार नाही, बाहेर सगळे वाट बघत आहेत, चला बरं, सोडा मला. आणि त्यानं न सोडता तिची नाडी पकडली, ती नाडी ओढली, तिची गाठ सुटून गेली आणि राणीची पॅन्ट पायात येऊन पडली आणि रोहित बाहेर निघून गेला. आणि ती तर थक्कच झाली या रोहित कुमारच्या वागण्यानं. आणि असला कसला माणूस आहे कुणास ठाऊक, असं तिला वाटलं. आणि तिनं पटकन पॅन्ट उचलली आणि पुन्हा बांधून बाहेर आली. आणि रोशन हसून म्हणाला, या 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 मधले बंधू, गुपचूप काय खाऊन आलात? तोंड पुसा बरं का, नाही तर सगळ्यांना कळेल की तुम्ही काय केलं आहे. तसे पुन्हा सगळे हसायला लागले. आणि आता सगळ्यांचा इतका चांगला मूड आहे तो खराब व्हायला नको म्हणून रोहित काहीच बोलला नाही. आणि सपना हसून म्हणाली, बघा बरं का, आता आपली राणीसुद्धा हळूच लाजत बाहेर येईल आणि आपण काही नाही केलं, आपण त्या गावचंच नाही असं सगळ्यांना दाखवतील. आणि झालंही तसंच. राणी हळूच लाजत बाहेर आली आणि सगळे तिला हसत होते. आणि राणी म्हणाली, तुम्ही हसताय का? तुम्हाला वाटतं तसं काहीच नाही. तसे पुन्हा सगळे मोठ्यानं हसले आणि सोनू म्हणाले, राहू द्या ताई, आतमध्ये काय झालं आणि दादानं काय केलं ते कळलंय आम्हाला. आणि राणी म्हणाली, अरे काहीच नाही झालं खरंच, सर तुम्ही सांगा ना, ते किती चिडवतात बघा. आणि रोहित म्हणाला, राणी तू गप्प बस, काही गोष्टींचा पुरावा देता येत नसेल ना तर त्या ॲक्सेप्ट केलेल्या बऱ्या. आणि आपण काहीच केलं नाही याचा तुझ्याकडे काहीतरी पुरावा आहे का? आणि राणी तोंड वाकडं करत म्हणाली, नाहीच, असा कसा पुरावा द्यायचा, पण तुम्ही दुसरं काय केलं ते सांगू का? अशी राणी अल्लडपणात म्हणाली. आणि रोहितनं डोक्यावर हात मारून घेतला आणि पुन्हा सगळे मोठ्यानं हसले. आणि रचना म्हणाली, अरे बापरे, ही कितीच इनोसंट आहे. आणि आपला रोहित इतका मॅच्युअर, जोडी अगदी छान आहे बरं का. आणि रोशन हसून म्हणाला, हो ना ताई, पण ही राम मिलाई जोडी नाही बरं का, रोहित मिलाई जोडी आहे. आणि रोहित म्हणाला, रोशन आता बंद कर मस्करी, गेम सुरू कर. आणि रोशन रोहितजवळ बसला आणि गेम खेळत हळूच म्हणाला, दादा सकाळची इच्छा आता पूर्ण केलीस का रे किचनमधली? आणि रोहित म्हणाला, तू गप्प बस की मी उठून जाऊ. आणि रोशन आपला गप्पच बसला. आणि मगाशी जसा रोहित हसत खेळत होता तसं आता नव्हतं. राणीनं पाणी उडवल्यानंतर खूप सिरियस झाला होता. मग पुन्हा गेम सुरू झाला. पिलो आली रोशनकडे आणि रचना म्हणाली, ए रोशन तू जोक सांग, तू जोक छान असतात तुझे. आणि रोशन म्हणाला, बरं ऐका, एखाद्या मुलीचा पौर्णिमे दिवशी जन्म होतो तेव्हा तिचं नाव आपण काय ठेवतो? चंद्रकला, शशिकला. पण समजा एखाद्या मुलीचा अमावस्या दिवशी जन्म झाला तर तिचं काय नाव ठेवतात? हा तुमच्यासाठी प्रश्न पण आहे आणि उत्तरातच जोक आहे. आणि सगळे विचार करायला लागले पण कोणाला उत्तर येईना. आणि रोशनच हसून म्हणाला, चंद्रभागा, कारण त्या रात्री चंद्र पळून गेलेला असतो. तसे सगळे खूप हसायला लागले. मग अख्खा दिवस मजा मस्तीत गेला. रचना आली होती त्यामुळे राहुलने सुद्धा लॅपटॉप हातात घेतला नाही. रोहितसुद्धा बाहेर गेला नव्हताच. आणि रोशन तर काय लिंबू टिंबू.
आणि खूप चांगला दिवस गेला आणि रोशन हसून म्हणाला, आज मी ना खूप हसलो, खूप खुश आहे. आणि राहुल हसत म्हणाला, ए सोनम, आज मग तुझी ड्युटी वाढली. तू तुझ्या नवऱ्यावर लक्ष ठेव बरं का, कारण तो ज्या दिवशी खुश असतो ना झोपेमध्ये चावळतो आणि उठूनच पळतो. सोनम म्हणाली, अच्छा, हे तर मला माहीतच नव्हतं. रोहित म्हणाला, तो तसाच आहे, जास्त खुश आहे म्हणतो ना त्या दिवशी त्याची नेमकी हमखास असंच काहीतरी घडतं. जानकी म्हणाली, हो ना, त्याला जास्त आनंद झाला ना तो रात्रभर चावळतो. मग रोहित आणि राहुल दोघं त्याच्यावर रात्रभर लक्ष ठेवायचे. आणि सोनम म्हणाली, बरं ठेवेन मी त्याच्यावर लक्ष. आणि राणी सपना हसत होत्या, आता हा काय लहान मुलासारखा चावळतो म्हणून. मग संध्याकाळचं जेवण झालं. गेस्ट रूममध्ये रचना झोपली, पण रचनाचं बाळ झोपत नव्हतं. नवीन जागा होती आणि डॅडी डॅडी करून ते रडत होतं. आणि इकडे रोहितनं राणीला जवळ घेतली आणि सकाळचा किस राहिलाय ते तो पूर्ण करत होता. आणि हळूहळू त्यांचा रोमॅन्स पुढे पुढे सरकत होता. इतक्यात राणीच्या कानात बाळाचा आवाज आला. मग राणी उठून गेली आणि म्हणाली, ताई, मी त्याला झोपवू का? आता रोहितही तिच्या मागे गेला. रचना म्हणाली, अगं कोणाकडेच तो राहत नाही, त्याला सवयच नाही कोणाची. रोहित म्हणाला, ताई, मग जिजूंना फोन कर. रचना म्हणाली, नको रे, फोन केल्यावर जास्तच रडेल त्यांचा आवाज ऐकल्यावर. आता त्याचे डॅडी आहेत अमेरिकेत, इथे कुठून आणून देऊ? राणी म्हणाली, बरं ठीक आहे, माझ्याकडे द्या त्याला. असं म्हणून राणीनं त्याला जवळ घेतलं, स्वतःच्या बेडरूममध्ये घेऊन आली. रोहित म्हणाला, तू इकडे आण त्याला, मी समजवतो. असं म्हणून त्याच्या रफ भाषेत समजवायला लागला आणि ते बाळ आणखीनच रडायचं. राणी म्हणाली, सर तुम्ही आणा इकडे त्याला. अहो, लहान मुलांना लहान मूल होऊनच समजवावं लागतं आणि लहान मूल होऊन सांभाळावं लागतं. रोहित म्हणाला, बरं बघू आता तू कशी समजावतेस. आणि राणीचं इंग्लिशही छान होतं. त्या बाळाला इंग्लिशशिवाय दुसरी लँग्वेज येत नव्हती, थोडी थोडी मराठी यायची. आणि मग राणीनं त्याला इंग्लिशमधून छोट्या छोट्या गोष्टी सांगायला सुरुवात केल्या, छोटे छोटे जोक्स सांगितले. आता राणीही बालिश, ते बाळही बालिश, त्यामुळे दोघंही पटकन दोघांचं जमलं आणि बाळ राणीजवळ झोपलं. आणि राणीनं त्याला रोहित आणि दोघांच्यामध्ये टाकला, त्याच्या छातीवर हात ठेवून झोपली. आणि रोहितला ते दृश्य खूप खूप आवडलं. त्या दोघांच्या रोमॅन्समध्ये मध्येच स्टॉप झाला याचं त्याला दुःख नाही झालं किंवा रागही नाही आला, पण राणी बाळ किती छान सांभाळते, म्हणजेच ती आई होण्याच्या तयारीची आहे असं त्याला वाटलं. आणि त्या दृश्याकडे तो डोळे भरून बघत होता. मग दोघेही झोपले बाळमध्ये घेऊन. रचनासुद्धा थेट सकाळीच त्यांच्या बेडरूममध्ये आली आणि त्या दोघांना असं त्याला मध्ये घेऊन झोपलेला बघून हसायला लागली आणि गुपचूप ते बाळ उचलून घेऊन गेली. आणि राणीला जाग आली. ती खडबडून जागी होत म्हणाली, सर अहो बाळ कुठे गेलं? आणि रोहितनं तिला जवळ घेतली आणि म्हणाला, बाळ गेलं त्याच्या मॉमकडे. मग आता तू माझ्याकडे बघतेस का? आणि काय गं, नुसतीच म्हणतेस की तो बाळ सांभाळायला तयार नाही. लहान आहेस, पण अगं किती छान बाळ सांभाळतेस. मग आपण 4 नको, अजून 1-1.5 वर्षांनी चान्स घेऊया का? आणि राणी मनात थोडीशी हसली आणि म्हणाली, सर तुम्ही किती बुद्धू आहात हो. इथे मी तुम्हाला आत्ता गुड न्यूज देण्यासाठी प्रयत्न करते आणि तुम्ही अजून पुढचा विचार करताय का? पण थांबा, तुम्हाला मी असं सरप्राईज देणार आहे ना की तुम्ही उडालच. आणि राणी त्याला बाजूला सरकवत म्हणाली, अजिबात नाही, 4 वर्ष म्हणजे 4 वर्ष, त्या आत मी बाळाचा विचार करणार नाही. आणि तयार व्हायला निघून गेली. आणि रोहित पुन्हा निराश झाला. आता राणीला कॉलेजला जायचं होतं. मेघनानं फोन केला होता भटक्या कुत्र्यांसाठी, त्याबद्दल तिला जाब विचारायचा होता. मग तिनं पटपट सगळा नाश्ता बनवला, रचनाच्या आवडीचा सुद्धा आणि त्या बेबीला आवडेल तसं सुद्धा. आणि डायनिंग टेबलवर सगळे बसलेले असताना रोशन अजून झोपला होता. सोनम उशिरा डायनिंग टेबलवर आली आणि सपना म्हणाली, का गं सोनम, तुझी झोप झाली नाही का? आता राणी तिची मस्करी करत म्हणाली, बहुतेक रोशन भाऊजींनी जागवलेलं दिसतंय, हो ना गं सोनम? आणि सोनम डोक्यावर हात मारत आळसावलेल्या अवस्थेत म्हणाली, नाही तर काय, तसंच झालं. पण रात्र रोमॅन्टिक होती असं अजिबात नाही बरं का, तर खूप जास्त इरिटेट करणारी होती. आणि राहुल हसून म्हणाला, म्हणजे नक्कीच रोशन झोपेत चालत असणार, चावळलेला असणार, हो ना गं सोनम? सोनम म्हणाली, हो ना राहुल दादा. अहो पहिल्यांदा तर गाढ झोपला आणि नेमका 12-1च्या दरम्यान उठला, अंगावर ब्लँकेट घेतले आणि भूत असल्यासारखा चालत चालत दरवाजा उघडून बाहेर आला. राहुल दादाच्या आणि आईबाबांच्या दरवाज्यावर थाप मारली. नशीब मी जागीच होते आणि त्याला पटकन आतमध्ये घेऊन गेले. पुन्हा दुसऱ्या 2च मिनिटात झोपला आणि म्हणायचा, आपण होम मिनिस्टर आहे या राज्याचा, मी प्राईम मिनिस्टर आहे या राज्याचा, ते इंडिया गेट माझं आहे, अख्खं पॅरिस विकत घेईन, डोळाच फोडीन.
आणि संग्रामच्या गांडीवर लाद घालेन आणि असंच म्हणून त्यानं अख्खी रात्र घालवली आणि पहाटे पहाटे झोपलाय. तशा आता सगळ्या खूप खूप हसत होते आणि सोनम म्हणाली, पुन्हा रोशनला इतका खुश अजिबात करू नका आणि जर तो जास्त खुश असला की दुसरीकडे झोपायला घ्या. आणि मग नाश्ता झाला आणि राणी कॉलेजला जाण्यासाठी तयार व्हायला रूममध्ये आली. रोहित एक्सरसाइज करत होता. त्याच्या पुशअप्स बघून तिला कसं तरी व्हायला लागलं. रात्रीचा रोमॅन्स अपूर्ण राहिला. तिलाही आता थोडं कसं तरी झालं आणि ती पुन्हा त्याच्याजवळ गेली. त्याला ओठांचा पाऊट करत म्हणाली, सर हे रोज तुम्ही एक्सरसाइज करता कॅलरीज वितळवण्यासाठी ना? रोहित त्याचं काम सुरू ठेवत म्हणाला, हो. आणि राणी म्हणाली, मी असं ऐकले की किस केलं ना की 50 कॅलरीज बर्न होतात. आणि रोहित हसला आणि तिला काय म्हणायचं त्याला कळलं. त्यानं त्याच्या पुशअप्स थांबवल्या आणि म्हणाला, मला नको आहे असं शॉर्टकटने कॅलरी वितळवायला. मी तर असाच एक्सरसाइज करून वितळवणार. राणीनं ओठ वाकडे केले आणि म्हणाली, असं काय हो तुम्हाला कळतच नाही का मला काय म्हणायचं आहे? रोहित तसंच धापा टाकत म्हणाला, नाही कळत. मला जे हवं आहे ते मी सरळ सरळ मागून घेतो. मग तूही सरळ सरळ बोल ना. राणी थोडीशी लाजली आणि म्हणाली, राहू द्या, मला लाज वाटते. मी जाते तयार व्हायला. आता बसा रात्रीची वाट बघत. असं म्हणून निघाली. तसं त्याने तिला पकडली आणि म्हणाला, बरं चला आज एक्सरसाइज थांबवतो आणि तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं कॅलरी बर्न करूया. आणि काय गं, फक्त किस केल्यानंतर जर 50 कॅलरी बर्न होत असतील तर त्याच्याही पुढे काहीतरी केल्यावर किती कॅलरी बर्न होतात? तशी ती लाजली आणि म्हणाली, तुम्हाला घाम येतो ना, त्यावरूनच ठरवायचं की. रोहित म्हणाला, पण रात्री तर तू घाम काढलाच नाही, बसली बाळाला घेऊन. आणि ती म्हणाली, तुम्हाला आपल्यामध्ये बाळ नको आहे का? मग कशाला मागता? रोहित म्हणाला, अगं ते आपलं असेल. राणी, मला कधीच हे सगळं माझ्या आयुष्यात घडेल असं वाटलं नव्हतं. मीही कधीतरी बाळाचा विचार करेल हे कधीच इमॅजिन केलं नव्हतं. पण आता बघ, तुझ्यामुळे माझं आयुष्य बदलून गेलं. आणि राणी तोंड वाकडं करत म्हणाली, हो असंच म्हणता आणि माझ्याच कानाखाली सुद्धा देईन म्हणता. रोहित म्हणाला, कालच्यासारखा मूर्खपणा कधीच करायचं नाही, समजलं का? नाहीतर खरंच कानाखाली खाशील. असं म्हणून तिच्या ओठांवर ओठ चिटकवले आणि चांगलाच 2-3 मिनिटांचा डीप किस केला. दोघांचंही समाधान झालं आणि तिला सोडली आणि म्हणाला, कॉलेजवरून पटकन घरी ये, तायडा आहे तोपर्यंत तिची खातिरदारी कर. आणि ती हसून म्हणाली, हो. आणि पुन्हा त्याच्या गालावर एक प्रेमळ पप्पी घेतली आणि निघून गेली. आणि नवरा बायको कितीही भांडत असू द्या, पण आहे ते प्रेम कधीच कमी होऊ द्यायचं नसतं, हे आता दोघांना कळत होतं. मग राणी कॉलेजला गेली आणि नेमकी ठुमकत मेघना समोरून आली आणि राणी तिची खोड काढत म्हणाली, काय हो मॅडम, हल्ली तुमच्या गल्लीत खूपच पिसाळलेली भटकी कुत्री आलीत वाटतं. आणि मी काय म्हणते, आपल्या कॉलेजमध्ये सुद्धा असे विनाकारण भुंकणारी कुत्री जास्तच आहेत असं मला वाटायला लागलं आहे. आणि मेघनाला कळलं की हा टोमणा तिच्यासाठी आहे आणि ती राणीला सरळ सरळ म्हणाली, राणी नीट बोल, माझ्याशी पंगा घेण्या इतकी तू मोठी नाही आणि तुला हे सगळं खूप महागात पडेल. राणीसुद्धा म्हणाली, मीही आता स्वस्त वस्तूंचा जुगार खेळतच नाही मॅडम, मलाही महागड्या वस्तूच आवडतात. मेघना तुच्छतेनं म्हणाली, लायकी आहे का तुझी? 500 रुपयाचा ड्रेस घालणारी मुलगी तू आणि आता महागड्या वस्तूंचा रुबाब दाखवतेस का? कुणाच्या जीवावर? रोहीच्या जीवावर? राणीही हसून म्हणाली, हो त्यांच्याच जीवावर, कारण आता बायको नवऱ्याच्या जीवावरच रुबाब करते ना. आणि मॅडम, मी 500 रुपयाचा ड्रेस घालत होते की 200 रुपयाचा हे मॅटर करत नाही. आता लग्न होऊन माझा पुनर्जन्म झाला आहे आणि मी या पुनर्जन्मात करोडो रुपयांचा मालक असलेल्या नवऱ्याची मालकीण आहे, हे मॅटर करतं. आणि देवाने हा मला पुनर्जन्म त्याच्या मर्जीनं दिला आहे, ज्यावर तुम्ही खूप जळता. आणि तुम्ही तुमची लायकी बघा ना, आता मी 20,000चा एक ड्रेस घालू शकते इतकी माझी लायकी आहे. आणि तुम्ही बघा, माझी बरोबरी 7 जन्म घेऊनही करू शकणार नाही. आणि पुन्हा माझ्या नवऱ्याला फालतू गोष्टींसाठी फोन करायचा नाही, त्याचा रुबाब तुम्हाला नाही कळणार. तो भटक्या कुत्र्यांना पकडणारा नाही, तो संग्रामसारख्या पिसळलेल्या कुत्र्यांना वठणीवर आणणारा आहे. असं म्हणून राणी तिला डॅशिंग लुक देऊन निघून गेली. आणि मेघना खूप चिडली. तिच्या डोळ्यात रागानं पाणीसुद्धा आलं. आणि या राणीला तर मी अजिबात सोडणार नाही, ज्या रोहितच्या रुबाबावर इतकी उड्या मारते ना. नाही त्यानंच तुला हाकलून दिलं घरातून तर नावाची मेघना नाही. आणि राणीचा बंदोबस्त करण्यासाठी ती प्लॅन आखायला लागली. मग राणी घरी आली आणि रचनाला म्हणाली, ताई काय खावंसं वाटतं? रचना म्हणाली, मला ना पाणीपुरी खायची आहे. इंडियामधलं सगळ्यात जास्त फेवरेट माझं तेच आहे. राणी म्हणाली, ताई आत्ता बनवते, बाहेरपेक्षा माझी पाणीपुरी खूप बेस्ट असते. रचना म्हणाली, थांब असं नाही, ते तिघांनाही येऊ दे, त्यांच्याशिवाय मजा नाही येणार.
राणी म्हणाली ठीक आहे, मग संध्याकाळी बनवते. मग आता हे तिघेही लवकरच घरी आले. रोहित म्हणाला होता दादा पटकन निघ कारखान्यातून, तायडा आहे तोपर्यंत एन्जॉय करूया. म्हणून एक्स्ट्रा काम कॅन्सल केलं आणि निघाले. रोशन तर काय 5च्या ठोक्यालाच घरी येऊन बसला होता. हे दोघे थोडे उशीर आले आणि राणीनं पाणीपुरी बनवली आणि जानकी सपनाला म्हणाली सपना पोटभर खा, यानंतर तुझी डिलिव्हरीच होईल बाई, मग तुला 6 महिने तरी काही खाता येणार नाही. मग आता जुन्या आठवणींना उजाळा द्यायला लागले सगळेच. आणि जानकी म्हणाली बरं का सपना, सोनम आणि राणी हे चौघे पण लहानपणी गुपचूप पैसे घ्यायचे आणि नाक्यावर जाऊन पाणीपुरी खाऊन यायचे. ही रचना काय करायची, रोहितला कडेवर घ्यायची, रोशनला राहुल खांद्यावर घ्यायचा आणि चौघे मिळून जायचे आणि खाऊन यायचे. सपना हसून म्हणाली मग तुम्हाला कसं कळायचं? मल्हारराव म्हणाले अगं तुझाच नवरा, तुझ्या नवऱ्याच्या पोटात काही राहतच नव्हतं, तो श्रावण बाळच आहे. सगळं करू लागायचा, त्यांच्यासोबत खाऊ लागायचा आणि घरी येऊन सगळं खरं खरं सांगायचा 2 दिवसांनी आणि रडत बसायचा माफ करा म्हणून. सपनानं राहुलकडे बघितलं आणि म्हणाली अच्छा, म्हणजे त्या टोळीतही सामील आणि पोलिसांना येऊन खबर द्यायची का? आणि राहुल म्हणाला काय करू, रचना ताईचं मन मोडवत नव्हतं आणि आईबाबांशी खोटं बोललो म्हणून त्रास व्हायचा. पण तायडा ती चोरून खाल्लेली पाणीपुरी अजूनही आठवते ना गं, आणि त्यातच खूप मज्जा वाटते. रोहित रोशन म्हणाले आम्हाला काही नाही आठवत, आम्ही छोटे होतो. मग आता महिला मंडळ पाणीपुरी खात होतं आणि रोशनने रोहितला डोळा मारला आणि म्हणाला ए दादा इकडे ये ना, यार ही काय पाणीपुरी खायची काय, आपण काही गरोदर बायका आहे हो चटपट पाणीपुरी खायला. राहुल म्हणाला मग काय करायचं? रोशन म्हणाला आपलं आपलं वेगळं पाणी बनवू की, असं म्हणून त्यानं टाळ्याला जीभ चिटकवली आणि दारूच्या बाटलीचं बूच काढावं असा आवाज काढला. आणि रोहित म्हणाला रोशन आता खुलेआम ड्रिंक प्यायचे का, तू वेडा आहेस की काय? रोशन मला दादा बघ तरी, रिस्क में ही मजा होता है. आणि तो गेला दारू ओतली बिस्लरीच्या बाटलीत आणि राणीला म्हणाला ए राणी वहिनी, आम्हा तिघांचं पाणी वेगळं दे, आम्हाला आणखीन थंड करून खायचं आहे. राणी म्हणाली घ्या. तिने एका बाउलमध्ये त्यांना पाणीपुरीचं पाणी काढून दिलं आणि मागकट रोशनने त्याच्यामध्ये बिस्लरीचं पाणी म्हणून दारू ओतली. आणि त्याची आयडिया बघून राहुल रोहित फार हसायला लागले. आता बायका तिकडे पाणीपुरी खात होते आणि हे इकडे दारूपुरी खात होते. ड्रिंकमध्ये बुडवून बुडवून पाणीपुरी खायचे आणि एकमेकांच्या पुरीला पुरी धडकवायचे आणि चिअर्स म्हटल्यासारखं. आणि महिलांचं पाणी संपलं आणि राणी म्हणाली रोशन भाऊजी अहो ताईंना अजून हवंय, देता का हो जरा तुमचं पाणी? तसं तिघांनीही जीभ चावली आणि म्हणाले आता मेलो. आणि रोशन म्हणाला नाही नाही आमचं पाणी आम्हाला आवडतं, असं म्हणून त्यानं चक्क अख्खा बाऊल तोंडाला लावला, सगळ्याच्या सगळंच पाणी पिऊन टाकलं. आणि त्याचा हावरटपणा बघितला आणि सगळे त्याच्याकडे विचित्र नजरेनं बघायला लागले. रोहित आणि राहुलने डोक्यावरच हात मारला आणि म्हणाले याचं काही खरं नाही, आईला जर एक कळलं ना तर मारून मारून भुसकट काढेल. आणि सगळं पाणी पिऊन रोशन म्हणाला राणी वहिनी नाईस पाणीपुरी, आणि पाणी तर खूपच छान होतं. तसा राणीला थोडासा डाऊट आला आणि म्हणाली बघू इकडे, असं म्हणून तिने त्या भांड्याचा वास घेतला, थोडंसं पाणी चाटलं. तसं राणीला तिचं ओळखीची वाटली आणि राणीने डोळे मोठे केले आणि त्या तिघांकडे चकित होऊन बघायला लागली. तसा राहुल म्हणाला मला थोडंसं काम आठवलं, मी जाऊन आलोच, आणि सटकला. रोहित म्हणाला दादा काय करते ते मी बघून येतो हां, असं म्हणून तोही सटकला. आणि रोशन म्हणाला मी त्या दोघांना बोलवून आणतो. असं म्हणून जो गेला तो तिकडेच बसला आणि बेडरूमचा दरवाजा लावून ते तिघेही खूप खूप हसत होते, कसं उल्लू बनवलं सगळ्यांना म्हणून. आणि राणी दरवाजाला कान देऊन ते सगळं ऐकत होती.